उपवास करून देवाकडे वळाला. देवाने त्यांचा पश्चाताप पाहून त्यांना दया केली आणि नगरीचा नाश केला नाही. या अध्यायामध्ये आपल्याला शिकायला भेटतं की खरी पश्चाताप केल्यावर देव दया करतो व शिक्षा थांबवतो. अध्याय 4. देवाने निनवेला वाचवल्यामुळे योना रागवला. त्याला वाटले देवाने न्याय करायला हवा होता. देवाने एका झाडाच्या सावलीद्वारे धडा शिकविला. देव म्हणाला, तुला झाडाबद्दल दया आली, मग मला त्या मोठ्या नगरीतील लाखो लोकांवर दया करू नये का? या अध्यायामध्ये आपल्याला शिकायला भेटतं की देव फक्त न्याय करणारा नाही तर दयाळू आहे. देवाची दया सर्वांवर आहे. यामधील आपण काही मुख्य वचन पाहूया. योना 2:2. मी संकटात परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझे ऐकले. योना 3:10. लोकांचा पश्चाताप पाहून देवाने त्यांचा नाश थांबवला. योना 4:2 मध्ये देव कृपाळू, दयाळू, संत कोपणारा व प्रेमळ आहे. थोडक्यात आपण सर्वांचं विश्लेषण बघूयात. योना पुस्तक आपल्याला शिकवते की देवाची आज्ञा टाळता येत नाही. संकटाच्या वेळी देवाकडे वळले की तो वाचवितो. खरी पश्चाताप केल्यावर देव दया करतो. देव सर्व लोकांवर प्रेम करतो. आमेन. प्रेज लॉर्ड. ह्या वचनाकरवी देव बाप तुमच्या जीवनात कार्य करो. आमेन. हालेलुया.